जीवनावश्यक वस्तूचे भाव 5 वर्ष स्थिर करणार. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जीवनावश्यक वस्तूचे भाव 5 वर्ष स्थिर करू असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते वणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. सभेत खासदार प्रतिभाताई धानोरकर, वामनराव कासावार, आशिष खुलसंगे, टिकाराम कोंगरे यासह अनेक मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आपल्या परिसराचं आराध्य दैवत सद्गुरू जगन्नाथ महाराज आणि ज्या ज्या या देशात सर्व महामानवांना, महापुरुषांना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिले अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. हिंदू उदय सम्राट, महाराष्ट्राचं, मराठ्यांचं आराध्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वणी विधानसभा क्षेत्रात आज आपल्या पक्षाचे आदरणीय नेते, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या मंचकावर उपस्थित आदरणीय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय अरविंदजी सावंत साहेब, सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठावर बसलेले सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमचे नेते आदरणीय वामनरावजी कासावार साहेब या ठिकाणी उपस्थित, या विभागाच्या आदरणीय नेत्या प्रतिभाताई धानोरकर या सर्वांचं या ठिकाणी आणि आपण सर्वजण या वणी विधानसभा क्षेत्रातले सर्व मतदार बंधू भगिनींना मी सर्वांचा मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो आहोत. आपल्याला संदेश द्यायसाठी आपले नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्यापर्यंत आलेले आहे. मला आपल्याला एवढंच विनंती करायची की आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यापर्यंत आलो आहे. आपण सर्व वणी विधान क्षेत्रातून, खेड्यापाड्यातून, सर्व गावागावातून महिला मंडळी, बंधू भगिनी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. या 20 तारखेला आपल्याला सकाळपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जोपर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हिरिरीने या ठिकाणी भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या उमेदवाराला निवडून देण्याच्या संदर्भात आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे. या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून आपण बघतो की ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करत आहे, परंतु कोणतेही जे काही आश्वासन दिले ते आश्वासन खोटे आश्वासनानं आपल्याला या ठिकाणी 10 वर्ष निभवले आहे. पुढे चालून आपल्याला या ठिकाणी महत्वाचा वचननामा या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी दिला आहे. आपल्या महाविकास आघाडीचा एक वचननामा आहे की शेतकऱ्यांना त्यांचा न्याय देण्यात येईल, महिलांना त्यांचा न्याय देण्यात येईल, युवकांना त्यांचा न्याय देण्यात येईल. जे काही समस्या या ठिकाणी या 10 वर्षात झाल्या आहे त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांची अभिवचन देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आले आहे. मी आज या ठिकाणी आपला फक्त आशीर्वाद घेण्यासाठी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही, कारण आपल्याला येणारं 20 तारखेला या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे. आणि महाराष्ट्रात आजपर्यंत आपण बघितलं की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा आपल्या भागात आपण बघतो सर्वात जास्त कापूस या वणी विभागात होतं, सर्वात जास्त कोळसा या वणी विभागात आहे. प्रदूषणाचा मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी, यक्ष प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे. हा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतमालाला भाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी हे सरकार निवडून देणं गरजेचं आहे. आपण बघितलं असाल की या महाराष्ट्रात आजपर्यंत
जे काही या भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिले आणि खोटे आश्वासन या ठिकाणी देऊन आपल्याला भूलतापाने आपल्याला आतापर्यंत 10 वर्ष त्यांनी काढले. परंतु आपण बघितलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने या भागात प्रतिभाताईला निवडून दिलं, काँग्रेसच्या उमेदवाराला आपण ज्या पद्धतीनं 2-2.5 लाख मतांनी आपण या ठिकाणी निवडून दिलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सुद्धा आपण निवडून द्यावं. एवढंच आपल्याला आज या ठिकाणी मी आपल्याला विनंती करायसाठी आलो आहे. आज या ठिकाणी वेळ कमी आहे, साहेबांना पुढची सभा आहे, त्याच्यामुळे मी माझं भाषण माझं बोलणं हे थांबवतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण सर्वांनी या ठिकाणी या इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आले याबद्दल. आणि जे काही त्रास झाला असेल, थोडाफार कोणी उन्हात उभे आहे, बसायच्या खुर्च्या नाही आहे, परंतु आज थोडासा त्रास सहन करावा एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि मी धन्यवाद, मी याच ठिकाणी थांबतो. यानंतर मी विनंती करतो पक्षप्रमुख माननीय आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना. जय भवानी, जय भवानी. उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार घेऊन आलेलो आहे. उमेदवार घेऊन आलोय, पण आमदार घेऊन जाणार आहे. आणि आमदार तुम्ही निवडून द्यायचे. मला लक्षात नाही की किती वर्षानंतर मी तुमच्या भेटीला आलेलो आहे. 5 नाही जास्त असेल, कारण मधल्या काळात तुम्ही काय आमच्या पदरामध्ये आशीर्वाद दिलेच नव्हते. पण आता वणीचा उमेदवार मला आपल्या मशालीचाच पाहिजे. आणि एवढंच नाही तर आसपासच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत, मग ते आपली मशाल तर आहेच, हात आहे, तुतारी फुकणारा मावळा आहे. सगळीकडे प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झाला पाहिजे. आजच्या दिवसातली पहिली सभा आहे. आज एकूण 5 सभा आहेत. इथून पुढे जात 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 मग 40 गाव आणि चोपड्यापर्यंत मला जायचंय. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मला जास्त भाषण करण्याची आवश्यकताच लागत नाहीये. कारण जिथे जातो तिथे लोक सांगतात, साहेब तुम्ही काळजीच करू नका, इथून आम्ही तुम्हाला विजय दिलाच. बघा, हे असंच सगळीकडे सांगतायत. फक्त एक लक्षात ठेवा की 20 तारखेला कुठेही डोळ्यावरती पट्टी बांधू देऊ नका कोणालाही. कारण आता तसं पाहिलं तर आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावर सुद्धा असण्याची गरज नाही. तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय. मी उतरल्यानंतर मुद्दामून मी का बोलतोय, कारण मी माणसांना त्या दोष देत नाही, मी यंत्रणेला दोष देतोय. आणि सगळी चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा. मी हेलिकॉप्टरने आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते. म्हटलं काय करायचंय, नाही बॅग तपासायचे. म्हटलं तपासा. त्यांचा व्हिडिओ काढलाय. मग त्या अधिकाऱ्याला विचारलं. एक लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासतायत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा, त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा, आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा. कारण हा अधिकार आहे आपला, हा अधिकार आहे मतदात्याचा, तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा. तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही. तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा, हा अधिकार आहे तुम्हाला. नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्यांना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा. आणि यंत्रणेला मी सांगतोय की मी काही रागावलेलो नाही अजिबात. तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय. मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहाची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? तरबूज, त्याची बॅग तपासायला हवी की नको?
कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे. पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात, दुकानांना सांगतात बंद करा, ट्रॅफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात. पण पंतप्रधान असो, अमित शहा असो, मिंधे असो, नाही देवेंद्र असो, अजित पवार असो, यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील. आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही, निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांच्या बॅगा तपासा. कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या, हे कपड्याच्या बॅगा होत्या. एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही? एक तर उन्हाळा होता, पण एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय. या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील. होऊन जाऊ द्या, मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया. तुम्ही आमचं तपासा, आम्ही तुमचं तपासतो. येऊ द्या उघड, सगळंच उघडा, काही हरकत नाही आम्हाला. पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काय लोकशाही मानायला तयार नाही. ही लोकशाही असू शकत नाही. लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत. शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन. मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत, कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हाला हा लाडका, हा आवडता, तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की तुम्ही संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे, तो याच्यासाठी म्हणतो आहोत. किती सभा घेत आहेत आज तर रोज, म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. मोदी पण येत आहेत, अमित शहा पण येत आहेत. बरं आलं तर वेगळं काहीतरी बोला. वेगळं काहीच नाहीये. हिम्मत असेल तर यांच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्यांच्या. आम्ही तुमच्यावरच बोलतोय, आणखीन काय हिम्मत दाखवायची? आम्ही तुमच्यावरच बोलतोय. काल परवाकडे इकडे कुठे आले होते अमित शहा आणि त्यांनी सांगितलं की 370 कलम काढलं, त्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसलेत. अहो पण ते काढताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर बसलेला होता आणि नंतर तुम्ही मला ढकललात, मग मी तुम्हाला लाथ मारली. पण काश्मीर मधल्या 370 कलम जे तुम्ही काढलं, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलात. मग मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्हाला सोयाबीनला भाव मिळतोय का रे बरोबर? कापसाला मिळतोय का? पीक विमा मिळतोय का? नुकसान भरपाई मिळते का? अरे पण 370 कलम काढलं ना, हा तरी सुद्धा तुम्ही असे बोलता. काय समजतंय की नाही तुम्हाला? 370 कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात. अमित शहाजी, काश्मीरच्या 370 कलमाचा माझ्या शेतकऱ्याची काही संबंध नाहीये. त्याला सोयाबीनला भाव तुमचं काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही. त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मधलं काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही ना. त्याला इथे जो कोळसा उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये. कोणाचा आहे रोजगार? कोण आले तिकडे? सगळे बाहेरची लोक. कोण आलंय? तुमच्यापैकी किती लोकांना तिकडे नोकऱ्या मिळाल्यात? मिळाल्यात? मग कोणाचं आहे आपण पोचतोय? आज चंद्रपूरमध्ये मी आलोय. लोकसभेच्या वेळेला किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे बातमी आली की अदानी हा राक्षस हा केवळ मुंबईपुरता नाही, चंद्रपूरची शाळा, ती मार्केल का कुठली शाळा, ती शाळा पण अदानीला दिलेली. काय म्हणून दिली? सगळे एअरपोर्ट, देशातले प्रमुख एअरपोर्ट अदानीकडे. पोर्ट म्हणजे ते वाढवण बंदर जे मोदी सांगतायत हे विकासाला अडथळा आहे. विकासाला अडथळा नाही. तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या डोक्यावरनी वरवंटा फिरवताय, त्याला आम्ही विरोध करतोय आणि आम्ही विरोध तो करणारच.
वाढवण बंदर सुद्धा आता दाखवायला त्या JNPT आहे, पण हे बंदर सुद्धा, कारण तिथला तो मुंद्रा पोर्ट अदानीकडे आहे गुजरातचा, मग हे सुद्धा बंदर हे अदानीकडे जाणार. 20 प्रकल्प अदानीकडे. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी वीज वापरतो ती सुद्धा एक करार झालाय की ती सुद्धा अदानीकडनं घ्यायची. मग ती सौर ऊर्जा असेल नाही तर थर्मल असेल, असं अग्रीमेंट केलं की अदानीकडनं ते घ्यायचं. अदानीने ते जिंकली ती बोली. आणि प्लांट कुठे लागला? गुजरात. जमिनी कोणाच्या किमती वाढल्या? गुजरात. रोजगार कोणाला मिळाल्या? तिथल्या लोकांना. गुजरात. आणि आम्ही काय त्यांची भांडी घासायची? हा राग माझा जो आहे तो इथे आहे. आज आपण जे काय मोदीजी आणि शाह तुम्ही जे काय इकडे फिरताय, आम्हाला तुमच्याबद्दल काही नाहीये, पण ज्या पद्धतीने तुम्ही एकूण हिंदू मुसलमान दंगे लावण्याचा प्रयत्न करता आहात, बटेंगे तो कटेंगे. अरे हम बटेंगे भी नहीं कटेंगे भी नहीं, लेकिन ध्यान रखो हम आपको लूटने भी नहीं देंगे. भाजपा की नीति है कि हम महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तों को बांटेंगे. यांचं लुटेंगे आणि बाटेंगे, बटेंगे तो कटेंगे नाहीये, लुटेंगे और बाटेंगे. ही लूट चाललेली आहे महाराष्ट्राची. माझ्या सर्वसामान्य जनतेला असंच भुके कंगाल ठेवायचं. म्हणजे महाराष्ट्राने भीक मागितली पाहिजे अदानीकडे आणि मोदी शानकडे, आणि मग हे येऊन सांगणार की देखो हमने क्या किया. अरे दिखाओ तो सही क्या किया, कुछ भी नहीं दिखाई दे रहा है. आणि आता त्यांना कळलेलं आहे, स्वतः मोदींना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन मत मागायला लागतायत. ही आपल्या बाळासाहेबांची पुण्याई आहे आणि तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व आहे. काल नांदेडला होते आणि त्यांनी बाळासाहेबांची तारीफ केली. आजपर्यंत मी आणि मीच. कारण त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही. सडकी कुचकी नासकी गळकी ही मोदी गॅरंटी, खोटी मोदी गॅरंटी चालत नाही. इकडे नाणं एकच खणखणीत चालतं, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चालतं. आणि ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी मोदीजी तुम्ही नोटबंदी केली होती, आज भले हे सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत असेल, तुम्ही काळजी करू नका. आपलं सरकार आल्यानंतर आपण ते 3000 देणार आहोत. पण त्या नोटबंदीच्या वेळेला अनेक माझ्या गृहिणी अशा आहेत, माता बहिणी अशा आहेत की त्या घरच्यासाठी काही पैसे हे थोडे चोरून नाही लपून ठेवतात. बरोबर ना? बरोबर की नाही? बघा तिथे हात वर करतायत. मग ते कुठला डाळीचा डबा असेल, पिठाचा डबा असेल, आहे ना, हे सगळं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, मैं विदेश से काला धन लावूंगा. अरे तुम्ही माझ्या बहिणींच्या घरातलं धन तुम्ही लुटलं. ते सगळे पैसे तुम्ही शून्य करून टाकलेत. रक्कम शून्य, त्याची किंमत शून्य. कोणी दिला होता अधिकार? काय म्हणून तुम्ही आमच्या या सगळ्या गोरगरिबांना लाईनीमध्ये उभं केलं होतं? त्याच्याबद्दल काहीतरी बोला. एकदम उडता आणि काश्मीरमध्ये जात आहे. मग काश्मीरमध्ये जसं जात आहे तसं मणिपूरमध्ये का नाही गेलात अजून मोदीजी? मणिपूरमध्ये आज सुद्धा अत्याचार चालू आहेत. एका आदिवासी महिलेवरती गेल्या गुरुवारी अत्याचार झाला. म्हणजे जेव्हा मोदी आणि शाह इकडे भाषण देत होते तेव्हा मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं, घर पेटवून देण्यात आलं. 3 मुलांची आई. त्याबद्दल बोलतच नाही. महिलांच्या सुरक्षेबद्दल काही बोलायचं नाही. आणि त्या पलीकडे जाऊन आता मला इथे आल्यानंतर कळलं की भाजपचे कारण ते आहेत कसे, हे कुणबी समाजाबद्दल फार द्वेषपूर्ण बोलले. कुणबी समाज, अरे एवढा मा झाला या भाजपवाल्यांना. समाजाबद्दल वेळवाकडे काही बोलायला लागले. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र म्हणजे काय किडे मोकडे राहतात तिकडे का गांडूळ आहेत? गांडुळांची पैदास महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्रामध्ये वाघांची पैदास होते. आणि एक लक्षात ठेवा, असा पण हा जो चंद्रपूर आणि परिसर आहे हा वाघांचा परिसर आहे. गेल्या वेळेला प्रतिभाताई तुम्ही पुढाकार घेतला आणि चंद्रपूरकरांनी कमाल करून दाखवली.
त्या मुनगट्टीवार जो नुसता महाराजांची वागणुकं घेऊन आला त्याला आडवा करून टाकला. पण या सुधीर मुनगट्टीवारांनी सुद्धा त्यावेळेला बहीण भावाच्या नात्याबद्दल काय वाईट बोलले होते, किती वाईट बोलले ते. हिणकस मोदीजी हे तुम्हाला चालतात. तुम्ही मला हिंदुत्वावरनं प्रश्न विचारता, पण बहीण भावावरती एवढं घाणेरडं गलिच्छ बोलणारा माणूस आज देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्ही ठेवलाय. हा माणूस तुम्हाला चालतो जो मनाने पूर्णपणे नासलेला आहे. कुणबी समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलणारी माणसं ही मोदीजी तुम्हाला चालतात. आणि तुमच्याकडनं आम्ही नीतिमत्तेचे धडे घ्यायचे. मग आज आम्ही जे आलेलो आहोत आम्ही करून दाखवलेलं आहे. आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही मला मी जाहीर सभा जाहीर सांगायचं आणि चॅनलवाल्याने पाहिजे तर जनतेचं मत घ्यावं. तुम्हाला सोयाबीनला भाव आपण दिला होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा. कापसाला भाव होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा. जी काय आपत्ती आली होती त्या आपत्तीच्या वेळेला तुम्हाला नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती. मग आता पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. मग काय करायचंय. 370 कलम काढलं ना. पण आमच्याकडे सगळ्यावरती उत्तर आहे. 370 कलम काढलं. मग त्याच्यात तुमचा सोयाबीनचा भाव आला, कापसाचा भाव आला, पीक विमा आला, नुकसान भरपाई आली, रोजगार आला, महिला सुरक्षा आली. सगळं काही एकत्र केलं तर काश्मीर मधलं 370 कलम काढलं. काय काढली. आयात बंदी ना. मग तेच आहे. सोयाबीनचे भाव का पडले, डाळीचे भाव का पडले. आयात शुल्क माफ करून तिकडनं डाळ आणि सोयाबीन आणि खाद्यतेल आयात केलं म्हणून. हा करंटेपणा कोणी केला. काय उद्धव ठाकरेंनी केला. अरे उद्धव ठाकरे बसला होता या सगळ्या महाविकास आघाडीच्या बरोबरीने. भले होतो ना मी काँग्रेस सोबत, आज सुद्धा आहे. मग एक ते क्लिप फिरवत आहेत शिवसेना प्रमुखांची. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बोललेच होते. पण बाळासाहेब हेही बोलले होते. भाजपला कमळाबाई सुद्धा ते बोलले होते. आणि कमळाबाईची मस्ती चालू द्यायची नाही हे सुद्धा बाळासाहेब बोलले होते. हे का नाही दाखवत. मग 25-30 वर्ष भाजपासोबत राहिल्यानंतर शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता काँग्रेस सोबत राहिल्यावरती शिवसेनेची काँग्रेस कशी होईल. कोणी कोणाला बरोबर घेतलं. अगदी मोदींचा भाजप मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता म्हणून तो झाला का त्यांचं. चंद्रबाबू बरोबर तिकडे बसलेत म्हणून ते झाले त्यांचे. नितीश कुमार जे संघमुक्त भारत बोलले होते त्यांच्याबरोबर आता भाजपा बसलाय. मग त्यांचा काय नितीश कुमारचा काय जेडीयू का आरडीयू का काय असेल तो झालेला आहे. तर ह्या सगळ्या थापा आहेत. फक्त तुम्ही संभ्रमात राहू नका. ज्या काही गोष्टी आपण देऊ इच्छितो आहोत जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेलं पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत. शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता जे जीवनावश्यक 5 वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला, तांदूळ आला, साखर, तेल, डाळ यांचे या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची 5 वर्ष हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच. निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे. महाराष्ट्रातून लुटून नेलेलं गुजरातला नेलेलं वैभव मी पुन्हा महाराष्ट्रात आणणार, पुन्हा आणणार. आणि मुद्दामून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नागपूर म्हणजे हा विदर्भ आणि मुंबई अंतर खूप आहे. नागपूर आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि मुंबई ही आपली राजधानी आहे. मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी तिला मानलं जात होतं. आता ते महत्व मारून हे गुजरातला नेऊ इच्छित आहेत. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे आपलं सरकार तर तुम्ही आणणारच आहात त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीच आहे. पण आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशामध्ये घातलेली मुंबई आणि आसपासची जमीन मी काढून तुमच्यासाठी जे माझ्या महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबई इलाक्यामध्ये मी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर सुद्धा देऊन दाखवणार आहे. या मुंबईमध्ये या, मुंबईमध्ये या.
कारण नाही तो मोफत शिक्षण देतोय, पण शिक्षण मोफत जाता कामा नये. रोजगाराचं काय? रोजगारासाठी इथे सुद्धा रोजगार उपलब्ध करोच, पण मुंबई आणि त्या परिसरात सुद्धा माझ्या विदर्भातल्या जनतेचा हक्क आहे मुंबईवरती, त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. पण ह्या गोष्टी करण्यासाठी इकडे जेवढे आपले उमेदवार आहेत या सगळ्यांना तुम्हाला निवडून द्यावं लागेल. आज फक्त मी आपल्या देरकरांसाठी आलेलो नाहीये, देरकरांसाठी तर आलेलोच आहे. आणि आजपर्यंत तुम्ही कित्येक वर्षापूर्वी एक आमदार आपल्या शिवसेनेचा निवडून दिला होता. आता कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही. पण ठीक आहे, आज देरकर दिलेले आहेत. देर है लेकिन अंधेर नहीं है. अब देर मत करो. आता देरकरना लवकर विधानसभेत पाठवा. आणि प्रतिभाताई, तुम्हाला जसं या शिवसैनिकांनी, खरं हे धानोरकर कुटुंबीय शिवसेनेचं, म्हणजे मी आता मला त्यांचं खरं नाव आठवणारच नाही, बाळू, बरोबर ना, हा आपला शिवसेनेचा कार्यकर्ता, अत्यंत निष्ठावान. आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं. हे धानोरकर कुटुंब सुद्धा मूळचं शिवसेनेचं. म्हणून प्रतिभाताई, इथल्या जागेची जबाबदारी तुमची आणि तिथल्या जागेची जबाबदारी ही आमची आहे. सगळ्यांना मंजूर? मग आता जास्त न बोलता पुढच्या सभेला जाऊ. फक्त एकदा निशाणी काय आणि विजय कसा होणार? विशाल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.